टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। तर अमरावती जिल्ह्याचा जर विचार केला तर जवळपास 82,000 हेक्टरवर संत्रा पिकाची लागवड आहे। त्यापैकी साधारणतः 50 ते 60,000 हेक्टरच्या दरम्यान आंबा बहाराचं दरवर्षी सर्वसाधारण क्षेत्र राहतं आणि दरवर्षीचा जर विचार केला तर जुलै ऑगस्ट या महिन्यात काही पावसाच्या कारणामुळे असेल किंवा फिजिओलॉजिकल ड्रॉप या पद्धतीची फळगळ होत असते। या वर्षीपर्यंत अद्यापपर्यंत मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्या नाही, परंतु त्याविषयी चांदूर बाजार तालुक्यांमध्ये आपल्या शेतीशाळेच्या माध्यमातून जनजागृती सुरू आहे। सिट्रस इस्टेटच्या माध्यमातून आपण जनजागृती करत आहोत आणि मोर्शी वरुड तालुक्यांमध्ये सुद्धा सिट्रस इस्टेटच्या माध्यमातून प्रत्येक आठवड्यात आपण शेतीशाळा घेतो। त्याकरता डॉक्टर अनिल ठाकरे कोटे महाविद्यालयाचे प्राचार्य आहेत, त्यांच्या माध्यमातून आपण या संत्र्याबाबत शेतीशाळा आपण घेत आहोत। संत्र्याचे फळगळ काही प्रमाणात ही फळ लागण्यापासून तर काढणीपर्यंत काही प्रमाणात होतच राहते, परंतु जास्त मोठ्या प्रमाणात जर फळगळ होत असेल तर शेतकरी बांधवांना विनंती आहे की त्यांनी कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ आहेत त्यांचं मार्गदर्शन घ्यावं किंवा सिट्रस इस्टेट चांदूर बाजार किंवा सिट्रस इस्टेट उमरखेड येथे यांच्या मार्फत संत्र्याच्या काही पुस्तिका आणि मंथली कॅलेंडर सुद्धा छपाई केलेली आहे, ते बघून घ्यावं। कारण की फळगळ ही रोगामुळे सुद्धा होऊ शकते, किडीमुळे सुद्धा होऊ शकते किंवा फिजिओलॉजिकल ड्रॉप या स्वरूपात सुद्धा होऊ शकते। त्यामुळे त्याची एकदा किंवा कृषी विभागाचा जो आपला क्षेत्रीय सहाय्यक कृषी अधिकारी विभाग आहे त्यांच्याकडे जर आपण आपल्या फळबागेची माहिती दिली तर त्याचं योग्य निदान होऊन त्याला मग उपाययोजना आपल्याला सुचवता येऊ शकते। गेल्या अनेक वर्षापासून वरुड मोर्शी तालुक्यातील शेतकरी आम्ही संत्र्याचं उत्पादन घेत आहे, पण अधिकारी कृषी डिपार्टमेंट तसंच संशोधक विभाग आणि सरकार यांचं दुर्लक्ष आमच्याकडे असून यावर दरवर्षी वेगवेगळे रोगाचा प्रादुर्भाव होत आहे आणि तरीसुद्धा कृषी विभाग किंवा वैज्ञानिक हे कधीही येत नाही आणि कोणतेही संशोधन आजपर्यंत यांनी केलेलं नाही। त्यामुळे आमचं आर्थिक आणि मानसिक दोन्ही नुकसान होत आहे। तरी याकडे मुख्यमंत्री फडणवीस साहेब तसेच कृषी मंत्री यांनी सुद्धा लक्ष द्यावे। संपूर्ण विदर्भामध्ये मोर्शी वरुड तालुका हा संत्र्यासाठी कॅलिफोर्निया म्हणून ओळखला जातो, पण आमच्या येथील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा जे लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्था आहे याचे संशोधक कधी आजपर्यंत शेतकऱ्याच्या बांधावर आलेले नाही। तसेच कृषी विभाग आणि पंजाबराव देशमुख विद्यापीठाचे शास्त्रज्ञ हे कधीही संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करताना दिसत नाही आणि कृषी विभागामार्फत आमच्या मोर्शी वरुड तालुक्यामध्ये 75,000 हेक्टर क्षेत्र असून सुद्धा कोणत्याही प्रकारच्या शेतीशाळा घेतल्या जात नाही व संत्रा मार्गदर्शन केल्या जात नाही, ही शोकांतिका आहे। महाराष्ट्र शासन यांच्यासाठी करोडो रुपये खर्च करतं, यांना लाखो रुपये पगार आहे, पण ते शेतकऱ्यांसाठी कुठे कोणतेही प्रयत्न करताना दिसत नाही। हा संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी खरंच खूप मोठा तोट्याचा प्रश्न आहे, कारण की संशोधक असताना जर संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या संत्र्याची गळती होत असेल आणि संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे करोडो रुपयाचे नुकसान होत असेल तर यापेक्षा मोठी शोकांतिका कोणतीच नाही। मी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करतो, कृषी मंत्र्यांना विनंती करतो की आपण संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा कधी समजून घेणार। संत्रा उत्पादक शेतकरी आज देशोधडीला लागत आहे, तरीसुद्धा त्याची दखल महाराष्ट्र शासन घ्यायला तयार नाही। मुख्यमंत्री साहेब, कृषी मंत्री साहेब, आता तरी तुम्ही शेतकऱ्याच्या बांधावरून शेतकऱ्यांच्या व्यथा बघा, एवढीच आमची संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।